काका या बोटाला फॉलो करा. काका थोडी तरी मूवमेंट करा डोळ्यांची. काका प्लीज, तुम्ही काहीच मूवमेंट नाही केली तर कसं होणार? मम्माचा मेसेज. मम्माने ह्यांचा फोटो का पाठवला? तिला कळलं तर नसेल की हे माझ्याकडे आहेत म्हणून. तर काय करू? मम्माचा कॉल. का कॉल करते? मम्माला कळलं तर नसेल ना? काय सांगू मी हिला? फोन उचलला नाही तर अजून प्रॉब्लेम होईल. काहीतरी सांगावं लागेल. हा मम्मा. मोक्षा, मी तुला एक फोटो पाठवलाय, पाहिलास तू? मोक्षा, मी काय विचारते, तू गप्प कायस? हो पाहिलं ना. कोण आहे हा माणूस? तू ज्या हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तिथे हा पेशंट होता का ग? नाही. मी नाही या माणसाला बघितलं. तुला कशाला हवाय हा माणूस? कोण आहे हा माणूस? नाही, माझं जरा काम आहे त्याच्याकडे. बरं ठीक आहे, मी ठेवते फोन. नशीब मी डिस्चार्जच्या वेळेला चुकीचा ॲड्रेस टाकलेला. आणि मी डॉक्टरांना सुद्धा सांगितलेलं की कोणी विचारलं तर खोटा ॲड्रेस सांगा म्हणून. थँक गॉड. मम्माला कळलं ना की शिरीष घाणेकर इथे आहेत, तर श्रावणीला तिच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना मुकावं लागेल. आणि आता काही झालं तरी मी श्रावणीला फुल सपोर्ट करणार आहे, कारण तिच्यामुळे आत्ता माझा सुखाचा संसार चालू आहे. माझ्या आणि कार्तिकमध्ये जे काही प्रेम आहे, जो विश्वास आहे, तो फक्त श्रावणीवर. मम्मा तर आली नसेल ना? माझ्याशी डाव खेळून खूप मोठं संकट ओढवून घेतलंयस तू, श्रावणी. डाव खेळायची सवय तुला आहे, मी फक्त डाव मोडला. आणि संकटांना मी घाबरत नाही. खूप संकट पाहिली आहेत मी आजवर. ज्या अलकनंदाशी लोक मैत्री करायलाही घाबरतात, त्या अलकनंदाशी वैर पत्करले, आणि तेही माझ्या जन्माच्या आधीपासूनच. आतापर्यंत संयम बाळगत होते मी, आता नाही. आता होणाऱ्या परिणामांना तयार राहा. परिणामांना घाबरले असते ना मी, तरी आज एवढं सगळं केलंच नसतं. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. नाही म्हणजे तरी तुला वाटत असेल की तू काही करू शकतेस, तर बघ बाबा प्रयत्न करू. काय ग श्रावणे, हे असं खोटेपणा करायला लाज नाही वाटली का तुला? तुला लाज नाही वाटली का माझ्या आईच्या बांगड्या चोरताना? तू मला खोटारडी म्हणतेस? तुला घाबरून राहणारी श्रावणी नाही आता मी. जशास तसं उत्तर कसं द्यायचं ना, ते आता मला चांगलं जमतं. तुम्ही शिक्षण मंत्र्याच्या घरी येऊन ह्या श्रावणीच्या नादी लागून जो काही थिल्लरपणा केलाय ना, त्याची शिक्षा तुम्हाला नक्की मिळणार. कॉलेजमध्ये जाता ना, उद्यापासून कसे जाता तेच बघते. करिअर बर्बाद. आणि तुम्ही नोकरी करता ना, तिथे उद्यापासून कसे कामाला जाता ते बघते. काही घाबरू नका तुम्ही. हिच्या धमक्यांना घाबरायची काहीही गरज नाही. माझा शब्द आहे, तुम्हा सगळ्यांना काहीही होणार नाही. आधी स्वतःचं रक्षण करायला शिक आणि मग दुसऱ्यांचं रक्षण करण्याच्या गप्पा मार. मी स्वतःचंही रक्षण करीन आणि यांचंही. तुम्ही सगळे आता. थँक्यू.
नागिणीच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू. दंश तर होणारच ना. बरोबर, नागिणच आहेस तू. आधी माझ्या आईला डसलीस, मग या घराला, मग बाबांना. बाय बाय. ही रेड करणारी माणसं आहेत ना. ही हाय बाय का करून चालल्यात मला. सर इकडे या ना. तुम्ही हो, आम्ही श्रावणीच्या कॉलेजमधल्या थिएटर ग्रुपची मुलं. आपण भेटलोय आधी. तेच म्हणलो, तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही इथं काय करताय. श्रावणीनंच बोलवलं होतं आम्हाला. बरं चला निघतो आम्ही. हा ठीक आहे. आपण ना मॅडम. शुभू हा असा बाहेरून का हाक मारतोय. शुभू तू बाहेर का उभायस, आत चल. नाही, मला आधी एक सांगा, ही सगळी नाटकं श्रावणी मॅडमांनी केलती काय. हो पण तू आत का येत नाहीयेस. नाही येऊ शकत मी आत. का. श्रावणी मॅडमनी शपथ घातली आत येऊ नकोस म्हणून. काय. पण हे सगळं काय आहे, कशासाठी. तूच चल आत आणि तिला विचार. चल आत. नाही येऊ शकत मॅडम, सॉरी, पण जोपर्यंत श्रावणी मॅडम सांगणार तोपर्यंत नाही आत येणार मी. अरे देवा. सॉरी हा शुभू, मी आलेच. हो मॅडम. श्रावणी पण ना हिला ना. श्रावणीचं सगळं काय चाललंय हे.